बघा, एक क्षेत्ररक्षक तुम्ही घेऊ शकता, पण तो फील्डिंग बॅटिंग करू शकत नाहीये. फक्त क्षेत्ररक्षण करू, फील्डिंग करू शकतो, क्षेत्ररक्षण आपण फक्त करू शकतो, बॅटिंग आणि गोलंदाजी करू शकत नाहीये. आणि तो 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करू शकतोय. नितीन, मला वाटतं नेक्स्ट मॅच प्रवीण कारभारीची देखील आहेत. गेम प्लॅन करतायत ते. भिरू बोईरगुडे गावाचे उद्योगपती. नितीन, नाही तर त्यांचा फोन कुठे टुर्नामेंट असू दे, शुभेच्छा द्या. भिरू भोईर उद्योगपती आहेत या गावचे. भरपूर मोठं नाव आहे. बिग सपोर्टर, क्रिकेटवरती अतोनात त्यांचं प्रेम आहे. भिरू भोईर जर आपण आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नितीन, नारुलीच्या लॉट्समध्ये पण ते हजर होते. चला चेंडू चेक करा. ऑटो रायडर्स 12वा खेळाडू ना, 11 नाही येत नितीन, तर 12वा असणार कुठे. कुणाल या लवकर या. विपर्श तळ्यातली देवी. तर चला मॅचच्या दिशेने जाऊया. ऑटो रायडर्स विपक्ष तळ्यातली देवी. टॉस जिंकला, आपण येतोय ऑटो रायडर्स संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तळ्यातली देवी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला मॅच जरा फास्ट घ्यायचंय. हार्दिक जाधव, आपण स्क्वेअर लेगचे पंच पाहू शकता. आणि मेन पंच चिराग. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नितीन, रोहित शेलार मला वाटतं बाबलीच्या झाडाजवळ विसाऊ बसून काहीतरी आनंद घेत आहेत. अजून एक मॅच खेळायची पहिल्या सत्रातील. चला जरा फास्ट खेळायचंय. पंच चिराग जरा ताकीद द्या आपण. ऑटो रायडर्स विपक्ष तळ्यातली देवी. नितीन, मॅच लागली का लावली गेली? बिग मॅच आहे. प्रेक्षक बघा किती वाढल्या जातात. किशोर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅक पडून कट करतो. यावेळेला तडमॅनला क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू चालला यावेळेला लॉंग स्टॉपला निघून सीमारशावर चौकार. चौकार आलाय. फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला रणजित. चेंडू हवे ते पाहिजे. झेल होते का? सुरेख झेल. काय झेल? नाव काय क्षेत्ररक्षक? अरविंद. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. अरविंद कारभारीचा प्रयत्न आवडले असतील तर टाळ्या होऊन जाईल जरा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नितीन, घरातले जर असे बघितले ना झेल पकडताना सांगतील, दादा बाबा तुम्ही जा, रोज जा, झेल असेच पकडा, तुमचं नाव देखील मोठं होईल. जबरदस्त कमिटमेंट. पहिला गडी बाद होतो. या बेला आपण येतोय तळ्यातली देवी संघाचा अभिषेक येतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 4 धावसंख्या तळ्यातली देवी संघाचा आहे. हा चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल ड्राफ्ट. काय क्षेत्ररक्षण बॅकिंग दिली बघा. राजू भंडारी. नितीन, चेंडू जाईल तर कुठल्या गॅप मध्ये कुठून जाईल?
जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण करतात राजू भंडारी बघा. फाईन लेगला आहेत. नाही, नितीन एकता टायगर नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण, सनग्लासचा वापर करतात बघा. काय कमिटमेंट दिलंय, काय प्रयत्न केले. शक्ती मिळवी यायचं व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चेंडू पुणे ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे बाडी लॉंगरला, जे चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. मिसफीड, चेंडू सीमा पार. एस के एंटरटेनमेंटचे आपण पाहू शकता यश सुद्धा मगाशी बॅटिंग मॅच खेळले, किरण देखील मॅच खेळले. चेंडू पुणे ऑन साईडला खेळत होता, यावेळेला बॅटच्या बॉटमला चेंडू लागतो. एक धाव जोपर्यंत कव्हरमधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. धावसंख्या धाव फरकात आपण पाहू शकता. त्याला ते देवी संघाची 10 धावसंख्या आपण पाहू शकता. एक चेंडू अजूनही बाकी पॉवर प्ले मधला. किरण तळे आणि अनिल भोईर यांनी टी शर्ट प्रदान केलेत. त्यांच्या संघाला नक्कीच खूप चांगल्या टी शर्ट निघेल. हा चेंडू सुरेख टायमिंग होता इनफील्डच्या वरून. चेंडू आपण कव्हर पॉईंट रिजन मध्ये जोपर्यंत शतक पाठला करतायत, चेंडूला फीड करतायत. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. असंख्य धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. चला जरा फास्ट खेळायचंय. नाही नक्कीच नितीन, रिक्षाला माहिती आहे नियमाचं पालन करतात ऑटो रायडर्सवाले. गोलंदाजी मार्कवर ऑटो रायडर्स संघाच्या माध्यमातून प्रीतम भंडारी. नितीन, प्रीतमची बॉडी लँग्वेज बघा किती स्लिम आहे, किती फिटनेसकडे लक्ष दिलंय त्यांनी. एक चौकार सोडला काही हरकत नाही. भालचंद भंडारींचं कॅच घेतली तर एसके एंटरटेनमेंट तर्फे 200 रुपयाचं पारितोषिक. शॉर्ट स्क्वेअर लेगला भालचंद आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक आहे एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. शंकर गुरु यांच्याकडून आपण येतोय. नाही 200 रुपये आमच्याकडे जमा आहेत. अरे नितीन, एवढा लाखाचा सेट आहे तर काय 200 देणार ते. फिल्डिंग चेंज केली बघा. नाही बॅकवूड पॉईंटला लेजंड टू रोडच्या जागेवर आलेत. नितीन, राजू आपण बघितलं तर राजू भंडारींची परमानंट जागा आहे वाटतं फाईन लेग. चेंडू जबरदस्त गोलंदाजी, पहिला चेंडू गुडल्यासोना टेकअप झाला. प्रीतमचा डॉट चेंडूची समाप्ती. प्रीतम पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अभिषेक. प्रीतम चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला झेल होतं का पाहायचंय. झेल ड्रॉप, चेंडू सीमारच्या पार, चौकार. दोन चेंडू 16 धावा झाल्यात. 7-0. प्रीतम पुढे गोलंदाजी मार्कवर फुलटॉस होता. यावेळेला ऑन साईडला खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती येते. नितीन, अजूनही आपण इथं 9 चेंडूचा खेळ झाला.
राजू भंडारीकडे एकही चेंडू गेला नाहीये. प्रीतम गोलंदाजी मार्क सायकलला फलंदाज आपण डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडू सलग डॉट होत आहेत. चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून बघायला मिळते. चौकार आल्यानंतर सायकलला अभिषेक. चांगली गोलंदाजी करतो अभिषेक. राईट आर्म ओव्हर देखंड मारा करतोय. प्रीतम आहे. स्ट्रायकरला अभिषेक. प्रीतम राईट आर्म ओव्हर देखंड मारा करतोय. आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्रायकरला अभिषेक. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. तिथून एक चौकार वगळता एकही चेंडू बॅटला लागत नाहीये. न चूक टप्पा आपण इथं अभिषेक स्ट्रायकरला आहे. राईट आर्म ओव्हर देखंड मारा करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. षटक आवडला असेल, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन दे जरा प्रीतम साठी. 4च धावातले एक चौकार वगळता. कमबॅक बघा किती चांगलं आहे अटुराडे संघाचं. 16 धावा धाव फलकत आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बघा बँडेजची मागणी केलेली आहे. प्रदीप भंडारीला मला वाटतं दुखापत झाली. बघा लवकर बँडेज द्या. बघा बँडेज द्यायचे जरा. नाही प्रदीप भंडारीला अजून भरपूर स्पर्धा खेळायची त्यामुळे त्यांना दुखापत होता कामा नाहीये. तुषार जाधव यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. चला लवकर जरा, या सामन्याला भरपूर वेळ जातो नितीन. चला घाई करायचे. पियुष पण मला वाटतं नितीन जबरदस्त आक्रमक फलंदाज वाटतात. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला 30 षटक घेऊन रुपेश. रुपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला चेतनला आपण पाहू शकता. चेतन आणि अभिषेक जोडी.
चेंडू शॉर्ट पिच होता, पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती ते चांगली सुरुवात करतो रुपेश. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला चेतन. रुपेश गोलंदाजी मार्क सायकला चेतनला आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला ऑटो रायडरच्या माध्यमातून. रुपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला चेतनला आपण पाहू शकता. आणि बॅटने चेंडू चाललाय कार्पेटच्या मध्ये मिडविकेटला एक धाव कंप्लीट केली. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. रुपेश सुरेख गोलंदाजी केली जाते बघा इथून. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या फक्त आणि फक्त तळ्यातली देवी संघाची 18 धावसंख्या. 30 षटक प्रगती पथावर आहे. मुकेश पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. 95ची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट 19 धावा. डॉट चेंडू पण वाईट खूण करतायत. असं वाटलं की डॉट चेंडू आहे पण भरपूर क्रीजच्या बाहेरून चेंडू आतमध्ये आणलाय. 10 धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. बॉल 4 चेंडू. तिसऱ्या पंचाची मागणी केली. चला तुम्हीच बघायचंय बघा. हार्दिक तुम्ही बघा. चांगला चेंडू आहे बघा. वेगाने शरीराच्या दिशेने आलाय. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. फुलटॉस ऑन साइडला चेंडू चालला यावेळेला आपण येतोय स्क्वेअर लेगला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. 8 धावा दिल्या या षटकामध्ये रुपेशने. अंतिम षटक कोण घेतो पाहिजे आता ऑटो रायडर्सच्या माध्यमातून. आणि किती धावांचं लक्ष होतं तळ्यातली देवी संघ. येती पाहुणे सारे मानान आज क्रिकेटच्या मैदानान. एसकेटी क्रिकेट संघाची पोरं करती पाहुण्यांचा सन्मान. अंतिम षटक लीडिंग एज फलंदाज बाद होतोय. वंदन करून उतरले सारे मैदानात. शिवरायांना वंदन करून उतरले सारे मैदानात. एसकेटी शक्तीच्या शक्तीवलाई उंबाडे या गावात. एसकेटी शक्तीच्या शक्तीवलाई. वैभव येतोय. वैभव फुलरे अंतिम षटक अरविंद घेऊन आलाय. विकेट मिळालाय. अरविंद
24 धावा फलकाती लागल्यात. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. वैभव 5 चेंडूमध्ये किती धावा करतोय. हा चेंडू लॉफ केलाय. आल्या बॅटचा फेस खोललाय. क्षेत्रक्षेत्र डोक्यावरना चेंडू निघून जातोय. षटकार. पुढे ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चाललाय यावेळेला मिड विकेटला. चेंडू नोमन लँड्स मध्ये वरतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावा कधी 32. 32 धावा फलकाती आपण पाहू शकता. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू खेळ बाकी आहेत. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. चेतनला आपण पाहू शकता. वैभवला आपण पाहू शकता. फुल टॉच ड्राईव्ह बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जेल ड्रॉप लॉंग ऑफला. चेंडू सीमा पार. चौकाराने धावसंख्या धावफलक 36. अंतिम षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. एकदा इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धावफलकाती 37 धावा. अंतिम चेंडू. तेरा धावा आल्या आतापर्यंत 5 चेंडू. अंतिम चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. विकेट गेलं तर इथे विकेटला मात्र महत्व नाही. विकेट आणि टॉसला. धावसंख्या धावफलकाती प्रथम बॅटिंग करताना आपण तळ्यातली देवी 38 धावा झाल्यात. 37 धावा. 38 धावांचं लक्ष आहे. तर बंडूशेठ प्रतिष्ठान आणि जनमान सापाडे. चला टॉस साठी या. चला बंडूशेठ प्रतिष्ठान आणि जनमान सापाडे टॉस साठी या. चला बंडू प्रतिष्ठान उंबाडे आणि जय हनुमान सापाडे टॉससाठी या लवकर प्लीज. चला जय हनुमान सापाडे आणि बंडू प्रतिष्ठान उंबाडे कॅप्टन या लवकर. बंडू प्रतिष्ठान उंबाडेचे कॅप्टन आलेले आहेत. जय हनुमान सापाडेचे कॅप्टन या लवकर. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट 38चं टार्गेट आहे. चला ऑटो रायडर्स बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. चला जय हनुमान सपाटे कॅप्टन या लवकर. चला ऑटो रायडर्स आपण जास्त वेळ घेते बघा. स्पीडअप करा थोडं. बंडू प्रतिष्ठान उंबाडे विरुद्ध जय हनुमान सापाडे अशी मॅच. तर नंदू कारभारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे.
मॅच 4 ओव्हरची असेल. टॉस रोहित काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग बॅटिंग कराल तर विपक्ष संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल? 50 ते 55. 50 ते 55. असे कोणते फलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली तुम्ही 50 ते 55 धावांचं लक्ष ठेवाल? सागर आहे, संदीप आहे, मी आहे, आशिषदा आहे, प्रवीणदा आहे. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. फर्स्ट ऑफ लक. तर जनवाने संघ टॉस गमावलाय. बॅटिंग आपण तर बॅटिंग करायची तर पक्ष संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवा? बॅटिंग क्षेत्ररक्षण करायचं तुम्हाला तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायचा विपक्ष संघाला? 40+ करण्याचं फक्त त्यांना हे करू आम्ही 50च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही. पण असे कोणते गोलंदाज ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तुम्ही 50पेक्षा कमी धावांपर्यंत त्यांना रोखाल? गोलंदाज आहे, सुशांत आहे, नरेश आहे, सुधीर आहे आणि एक मी आहे. तर बेस्ट लक. टॉस बॉक्समध्ये न्यूज होते. टॉस जिंकलाय. आई आपण बघितले तर बंडू प्रतिष्ठान. बंडू शेठ प्रतिष्ठान आपण तर या सगळ्या टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच सुरू झाली दुसऱ्या समालोचक नितीन कावले यांच्याकडे. नक्कीच या मॅचमध्ये 38 रन चेस करायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली प्रीतमला आणि आता किशोर स्ट्राईक एंडला येत आहेत. गोलंदाज प्रशांत आहेत. 38 धावांचं संरक्षण करायचे. कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू होता. डॉट बॉल. कारण 38 धावांचं संरक्षण करायचं आहे त्यामुळे गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता अजून एक डॉट बॉल. दोन चेंडू डॉट आलेत. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. एक वरती पहिला धक्का. चांगलं संगीत आहेत कारण की सर्वच रिक्षावाले खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला रुपेश आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश येत आहेत. 38 चेस करायचे आहेत. एकच धाव आतापर्यंत झालेली आहे. दोन धावा इथे मिळाल्यात. चेंडूने थोडासा बाउन्स घेतला होता पडल्यानंतर. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली प्रशांतने. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 2 धावा इथे मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 5. 33 रन अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं घाई करा. स्पीडअप करायचंय. दोन्ही टीमला सूचना असेल. चला त्यातली देवी उंबाडे घाई करायची थोडी. अक्षय येत आहेत. 18 बॉल मध्ये आता 33 करायचे आहेत. अठरा बॉल आणि 33 रनची गरज आहे या मॅच मध्ये.
18 बॉल 33. नो बॉल होता, मात्र फलंदाज बाद आहेत. येणारा चेंडू फ्रीट असेल. रुपेश बाद झालेत. नो बॉल होता, घाई दाखवली थोडीशी. सहा धावा झाल्यात. कोऑर्डिनेशन झालं नाहीये. तर फ्री हिट चेंडू आहे. प्रत्येक खेळाडू आरडाओरडा करतोय बघा. दोन धावा मिळाल्यात. 38 चेस करायच्यात, 8 झालेले आहेत. गोलंदाजी चांगली केली ऑटो रायडर्स उंबाटे संघाने, मात्र आता फलंदाजी खराब होती थोडीशी. चांगली गोलंदाजी, अक्षय चांगली गोलंदाजी आता करतायत. अक्षयला माहिती आहे 38 धावांचे संरक्षण होईल. समोर आपण पाहिलं तर फारसे मोठे नाव असणारे खेळाडू नाही आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. 28 रन अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. अक्षय गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, अक्षय चांगली गोलंदाजी करतायत. 28 रन अजूनही करायचे आहेत. 2 चेंडू बाकी त्या षटकातील, म्हणजे एकूण 14 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. होऊ शकतात. फलंदाज बाद. ऑटो रायडर्स थोडीशी घाई दाखवतोय. तेरा बॉल 28. तेरा चेंडू मध्ये 28 धावा करायचे त्या मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बाळू पाटील सुद्धा रेडी आहेत बॅट घेऊन. कदाचित तेही सलामीला येतील मला वाटतं. बंडू प्रतिष्ठान उंबाडे संघामधनं. तेरा बॉल 28. अजून एक डॉट बॉल आपल्याला कदाचित पाहायला मिळेल आणि आता षटक समाप्त होईल. 2 षटकात फक्त 10 धावा खर्च केल्यात तळ्यातली देवी उंबाडे संघाने. आता 12 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. मॅच लगेच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. चला चला प्लीज मॅच लवकर सुरू करा. 12 बॉल 28. चला अजून भरपूर मॅचेस आहेत. तळ्यातली देवी उंबाडे संघ थोडीशी घाई करा. 12 बॉल 28. कुणाल येत आहेत. कुणाल लोखंडे, कुणाल गडगे आमचे वसार संघामध्ये. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सराव दिसत नाहीये ऑटो रायडर्स उंबाडे संघाचा, कारण की
फलंदाजी त्यांची खराब होते, गोलंदाजी त्यांनी चांगली केली होती. 11 बॉलमध्ये आता 28 करायचे आहेत. अजून एक चांगला चेंडू. कुणाल चांगली गोलंदाजी करतायत. दहा चेंडू 28. बोल असं वाटलं तर 38 हवा ऑर्डर रायडर्स संघ सहज चेस करेल, मात्र त्या आव्हान आता कठीण होत चाललंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. एसकेटी शक्तीचा शक ठेवलाय हो उंबाडे या गावात. एसकेटी शक्तीचा शक ठेवलाय हो उंबाडे या गावात. एसकेटी शक्तीचा शक ठेवलाय हो उंबाडे या गावात. संदीप येत आहेत नवीन फलंदाज. 9 बॉलमध्ये 28. एकही धाव अजूनही कुणालने दिली नाहीये. ऑन द टॉस खेळत आहेत. कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. दोन धावा. आता 8 चेंडू शिल्लक आहे. 26 करायचे आहेत. 3 चेंडूवरती कुणालने एकही धाव दिली नव्हती. 4थ्या चेंडूवरती अखेर 2 धावा त्याने खर्च केल्या. 8 बॉल आता 26. अजून 2 धावा ऍड होतील. 7 बॉलमध्ये 24. सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाहीये. समीकरण थोडंसं महाग होत जाईल. वाईट बॉल आहे. 7 चेंडू 23. बघायचे 7 बॉलमध्ये 23 बनतील का. ऑटो रायडर्स या संघाला की त्या धावांचा बचाव करेल. तळ्यातली देवी उंबाडे संघ. 7 बॉल 23.2 धावा मिळालेत. चला मॅच लगेच सुरू करा. 6 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. सहा चेंडू 21. सहा बॉल 21. वेदांत येत आहेत शेवटचं षटक घेऊन. वेदांत खारुक. सहा बॉल 21. एकच धाव करायला हवे. पाच चेंडू मध्ये 20. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू सीमा पार जाईल. पाच चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. पाच चेंडू मध्ये 15 आणि येणारा चेंडू फ्रीट आहे.
4 चेंडू आता 15. बळू 4 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजून एक चांगला चेंडू आणि आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालंय. ते ऑटो रायडर्स या संघाला 3 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. 2 षटकार 1 थिअरी धाव. 3 चेंडू आणि 15. अजून एक डॉट. 2 चेंडू आणि 15 आता. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एसकेटी शक्ती चषक 3रे वर्ष. ही स्पर्धा म्हटल्यानंतर एक वेगळंच आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं दरवर्षी आणि त्यापेक्षा जास्त सुंदर ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि इथे आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. 2 बॉलमध्ये आता 14 करायचे आहेत. दोन चेंडू मध्ये 14. षटक संपलेलं आहे. नाही संपलेले. एक नो बॉल आहे. 4 चेंडू डॉट आहेत. 2 सिंगल आहेत. कल्याण तालुक्यात उंबारडे गावात नाव गाजत या चषकाचं. कल्याण धन्यवाद. तालुक्यात उंबारडे